उद्या काय तो सांगा. आर्द्रता म्हणजे आपल्याला ऊस सुद्धा तुटला की 5-6 तासात कारखान्यात गेला पाहिजे वजनाला. 2-2 दिवस पाडून ठेवते. आपलं नुकसान शेतकऱ्याचं आहे. साखर राहते. हां साखर उतरते ना, रिवर्स होते. नाही साखरच राहते, बाष्प निघून जाते पाणी. तर हा आम्ही ऊसाचं वजन आता केलेलं आहे आणि खूप सुंदररित्या हे आता आम्हाला हा ऊस दिसायला लागलेला आहे. तर हा वैभव गुरव यांच्या ऊसाचा प्लॉट 9 फुटाची सरी आपल्याला जाणवत सुद्धा नाही आता इथं कुठं 9 फूट होते आणि कुठं काय. तर त्यांनी इथं स्वतः हा प्रयोग केलेला आहे. जवळजवळ मला वाटतं 86-032 4 जूनला 25ला ऊस लावला आहे. 4 जून 26 ओलांडून पुढं गेलेला आहे आणि हा ऊस आत्ता जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे की 40-42 कांड्यावरती ऊस गेलेला आहे आणि त्याचा वॉटरशूटसुद्धा 15-16 कांड्यापर्यंत गेलेला आहे. आणि त्या पद्धतीनं आपण खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी वैभवरावांचा ऊस हा इकडे बघतोय. कुठल्याही प्रकारे ऊस त्यांनी दाबलेला नाही. बऱ्याच वेळा ऊस दाबला तर त्याची वाढ पुन्हा कमी राहते असं काहीतरी सांगितलं जातं आहे. तर त्या पद्धतीनं हा ऊसाची ही जी जाणीव आहे किंवा हे जो हा सगळा प्रवास आहे तो आपण तुम्ही जाऊन करूया बघू शकता. 4 किलोचा गेला वाढायचा. वाड्याचं पण वजन बघताय का? हां वाड्या सर्व 300 ग्रॅम वाड्याचं वजन झालेलं आहे आणि ऊसाचं जवळजवळ 4.25 किलो वजन झालेलं आहे. 4 जून 25 ते 4 जून 26 आणि त्यानंतर जवळजवळ आता 2 महिने म्हणजे जवळजवळ 14 महिने पूर्ण या ऊसाला झालेले आहेत. आणि महाराष्ट्रातले अनेक शेतकरी बघायला येत आहेत. गावातले काही ज्येष्ठ बंदरी सुद्धा बघतायत. इथं ज्येष्ठ एक नागरिक आहेत 90 वर्ष वयाचे ग्रस्त, यांनीसुद्धा खूप अचंबितरित्या या ठिकाणी वैभव गुरव यांचं कर्तृत्व मान्य केलेलं आहे. ते स्वतः एक हाडाचे शेतकरी आहेत. त्यांनीसुद्धा जास्तीत जास्त 80 टनापर्यंत ते गेलेलो असं ते काका एकंदरीत सांगत आहेत. काका मला एक सांगा, या गावामध्ये ऊसा हे पाणी येऊन किती दिवस झालं? 20 वर्ष झाली. पाणी येऊन किती दिवस झालं? म्हणजे या ताकारी योजनेच्या कॅनॉलचं पाणी येऊन किती वर्ष झालं? 20-1 वर्ष झाली. नाही 15-1 वर्ष झाली. हा म्हणजे हे कॅनॉल निघाला. त्याच्या अगोदर आम्ही बघितलंय सगळं कोरडभाव असायचं आणि फक्त विहिरीवर पावसाच्या पाण्यावरती बागायत शेती व्हायची, तेवढीच व्हायची. पण खरोखर या ठिकाणी कृष्णेचं पाणी ताकारी योजनेनं वर उचललं गेलं आणि इकडं सगळं नंदनवन झालं. डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांनी केलेली धडपड या ठिकाणी माहिती आहे. आणि ज्याला आपण खानापूर म्हणजे सांगली जिल्ह्याचा खानापूर तालुक्याचं कोकण म्हणत होतो. वैभवराव ऐका की तुमच्या खानापूर तालुक्याचा हा सगळा सोनेरा परिसर आहे तो खानापूर तालुक्याचं कोकण म्हटलं जातं त्याला. म्हणजे पावसाळ्यात खूप हिरवगार आणि पाऊस गेला दिवाळीनंतर की सगळा दुष्काळ, ही परिस्थिती असायची. पण आता या ठिकाणी ऊसाचं उत्पन्न निघतंय. आजूबाजूला आपल्या सोनेरा सहकारी हो दगडात ऊस आहेत म्हणजे लोकांनी फोडून केलेले आहेत. मग इकडचे शेतकरी कष्टाळू आहेत. मग आता सगळा कडेगाव तालुका ऊसाचा पट्टा आहे. हा आणि आपल्या परिसरामध्ये सोनेरा साखर कारखाना, क्रांती सहकारी साखर कारखाना, त्याचबरोबर तिकडे डोंगराई आणि खाली कृष्णा सहकारी साखर कारखाना, हे सगळे साखर कारखाने आता या सगळ्या घाटावरच्या ऊसावर अवलंबून आहेत. खरं आहे का? हा आणि हा सगळा ऊस पट्टा आता नव्यानं कृष्णेच्या काठाला पाणी होतं तिथं आता किती ॲव्हरेज निघतं? ह्याच्यात दुप्पट इकडे ॲव्हरेज निघायला लागलंय. मग शेतकऱ्यांनी 9 फूट सरी ठेवली पाहिजे का नको? 7 फूट 9 फूट बरोबर आहे का? बरोबर. उत्पन्न वाढवायचं असेल तर 4-4.5 सोडते. हा 4-4.5 फूट सोडते. मग त्यांनी वाढवले पाहिजे का नको? वाढवली पाहिजे. आणि नाही वाढवलं तर काय होईल? नाही वाढवून काय फायदा कुठं आहे? हा बरोबर. फायदा कुठं आहे? घातलेलं निघत नाहीये. आता हे 9 फूट आहे का नाही? अशी सोडली पाहिजे सगळे. हा बरोबर. तुम्ही वय किती? 96 वय आहे. 96 वय आहे. 96 वयामध्ये तुम्ही आमच्यापेक्षा ताट उभा राहिलाय आणि पुन्हा सांगताय की या वैभव गुरव नावाच्या तरुणानं 9 फूट सरी सोडल्या. माणसाने सोडलं पाहिजे. हा शहाणपणा सगळ्या परिसराने घ्यावं. मी कुणाला नावं ठेवत नाहीये कारण ज्याचा त्याचा विचार आहे, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. पण घरातल्या माणसांना त्यांनी समजलं पाहिजे. काय आहे जी शेती कमी आहे हां तो मोठी सोडतच नाही हो. हां
खरं बोलायचं बरोबर. 3.5 सोडतात बरोबर. त्याच्यावर मग त्यानं जरी जादा सोडली तर काय बिघडलं? केलं तर चालतंय की पण जमीन कमी. मला मामा म्हणायचं आहे काय, जमीन कमीचा आणि ह्याचा काही विषय येत नाही. हा बघा 4.5 फुटानं तुम्हाला 40 टन काढायचं आहे. होय. जादा सरी ठेवून 40 टन निघालं की बस की. होय मग तुमची खत वाचलं, रोपं वाचली, सगळी वाचली. खर्च वाचला की. होय. मग हे कळलं पाहिजे आता कळलं लोकांना. पाहिजे. आपण टीव्ही बघतो, मोबाईल वापरतोय, तरी पण सुधारत नाही माणूस. नाही याचं कारण काय माहिती आहे का, आपण 4.5 फुटात अडकलोया. ते जोपर्यंत बाहेर निघत नाही नाही. तोपर्यंत हे करत नाही. तुम्हाला पटलेलं आहे, खूप आनंद झाला मला या ठिकाणी. सांगा काय वाटतंय, मामा म्हणतात त्याचं काय मत आहे? मामा म्हणते ते एक नंबर बरोबर आहे. आणि त्याचबरोबर जे वैभव गुरव सरांना जे आमचे गुरुवर्य आदरणीय पार्लेकर सर जे प्रश्न विचारतात ते अचूक आणि आपल्या शेतकरी वर्गाला म्हणजे ग्रामीण लेवलला थोडक्यात पॉईंट अँड पॉईंट एखादा म्हणजे थोडक्यात इसकटून सांगते ते त्या पद्धतीनं प्रत्येकाच्या लक्षात यासारखं मार्गदर्शन आपल्याला वैभव गुरव सर आणि वैभव गुरव सरांच्या माध्यमातून पार्लेकर सर आपल्याला देत आहेत. त्याच पद्धतीनं वैभव गुरव सरांचं एक वैशिष्ट्य आहे ते एखादा प्लॉटला आपण म्हणजे प्रत्येकाला वाटत असतो एवढा खर्च कसा करायचा, परंतु तुम्ही हे टाका, तुम्हाला म्हणजे डायरेक्ट तेच म्हणत नाही ती काय होतंय किंवा काय हे टाकल्यावर काय होतंय असं सांगत नाही ती, परंतु एक 15-20 दिवसात ते तुम्हाला परफेक्टमध्ये Result येतोय. हां रिझल्ट असा येतो की कमीत कमी तुम्ही तुमचं ऊस किती निघणार हा या क्षेत्राचा ती निरीक्षण करून परफेक्ट सांगू शकतात. त्याचं कसं आहे सातपे साहेब की वैभव गुरु साहेबांची आणि माझी स्वतःची अशी एक आमची तळमळ आहे, ती जाणवते का बघा, की जास्तीत जास्त उत्पन्न वाढावं. नुसतं स्वतःचं नाही आहे, इतरांचंही. माणूस आपल्याबरोबर इतरही माणूस ज्या ठिकाणी सुधारावा ही अपेक्षा ज्यावेळी आपण ठेवतो त्यावेळी नीती आपल्याला पुढे नेते. आमचे एक आदरणीय मित्र वसंतराव जगताप म्हणून आहेत, बेल्ले म्हणजे जुन्नर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यात. ते म्हणतात तुम्ही दुसऱ्याला पुढे न्या, दुसऱ्याला तुम्ही पुढे नेलं ना की तुम्ही पुढे गेलाय त्याच्याबरोबरच जाणार आहे. आणि तुम्ही दुसऱ्याला मोठं म्हणा, तुम्ही मोठं आहे सांगायची गरज नाही. हा असा हा भाग आहे. आणि त्यामुळं आता आपण शिकलो आहे. त्याचा स्वभाव तेच आहे. हा त्यांचा स्वभाव तोच आहे. वैभवराव तुमचे खरोखर 96 वर्षाची वय ऐकलं व्यक्ती सांगते, काय वाटते हो? ज्यावेळी जात असतात रस्त्याने त्यावेळी प्रत्यक्षित काम किती चालू असतं हे प्रत्यक्षित त्यांनी बघितलेलं आहे की रोज काम माहिती पडतंय. हा तर काम कशा पद्धतीने होतंय, काम चालूच असतंय. म्हणजे बाकी विचारित असतो मी हा. काय 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 हा हो म्हणजे काम ही चालू असतंय. काम म्हणजे बाकी शेतकरी ज्यावेळी निवांत असतात त्यावेळी सुद्धा आपलं काम चालूच असते. म्हणजे सातत्य ठेवून त्याच्या पाठीमागे लागून आपल्याला कशा पद्धतीने अजून काहीतरी करता येते. म्हणजे आम्ही स्वतः राबतोय काय वेळी. म्हणजे हे सगळं नॉलेज जे आलंय ते प्रॅक्टिकल नॉलेज आहे. म्हणजे कुठलंही आपण पुस्तक वाचून आलेलं नाही किंवा कशातून आलेलं नाही. ते सगळं बघून प्रात्यक्षिक करून काय बदल झाला, ह्या वर्षी आपल्याला सक्सेसफुल नाही झालो तर पुढल्या वर्षी काय बदल करायला पाहिजे, त्याच्या पुढल्या वर्षी काय करायला पाहिजे. म्हणजे अपडेट होत आपण इथपर्यंत पोहोचलो. म्हणजे तुम्ही कुठल्या अधिकाऱ्याला आणत नाही, शेतीच्या ग्रॅज्युएटला, MSc ॲग्रीवाल्याला, कुठल्या कृषी महाविद्यालय असलेलं तिथल्या कुठल्या तरी ऊस अधिकारी शिकवणाऱ्या ऊसाव पुस्तक शिकवणार त्याला तुम्ही आणत नाही? आम्ही आणत नाही, परंतु कसं आहे सर, आपण जे प्रॅक्टिकल करतोय त्याच्यातून आपल्याला काय अपयश मिळालं आणि ते कशामुळे मिळालं या गोष्टींवर आम्ही जास्त फोकस करून त्या गोष्टी पुढल्या वर्षी घडू नयेत. म्हणजे गेले 10-15 वर्ष झालं आम्ही शेती करतोय, परंतु दरवर्षी आपल्याला काहीतरी अपयश भेटतं. म्हणजे अपडेशन सॉफ्टवेअर एखादं असतं ते अपडेट करावं लागतं, मोबाईल असतो अपडेट करावा लागतो. तसं त्या पद्धतीने आम्ही दरवर्षी काहीतरी बदल करत आज आपण 9 फुटावरती पोहोचलेलो आहे. मग सुरुवात करताना पण आपण कुठेतरी कांडीला होत असतानाच केलेली, परंतु तिथून काय आपण थोडंसं अंतर 1 वर्ष ठेवलं, परत त्याच्यानंतर सरीतलं अंतर थोडं वाढवलं, 5 फुटावरती गेलो. त्याच्यानंतर थोडंसं अजून काही फवारण्यामध्ये चेंजेस केले, आळवण्या वाढवल्या, त्यानंतर परत आपण खताची मात्रा थोडीफार बदलून बघितली. म्हणजे सगळ्या गोष्टीचं प्रॅक्टिकल म्हणजे सातत्यानं त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीच्या कंडिशन्स द्यायच्या आणि त्याच्यातून आपल्याला आउटपुट काय भेटतंय याच्यावरती आपण काम सातत्यानं करत आहोत. तुम्हाला असं वाटतंय की अंतराचा तुम्ही सारखा विचार करताय, अंतर अजून वाढलं तरी चालते? हो, अजून वाढलं तरी चालतंय, काय अडचण येणार नाही. कारण भविष्यामध्ये आता जर बघितलं आपण प्रात्यक्षिकरित्या कुणीतरी 12 फुटाचं अंतर केलं असं ऐकूयात आहे. 12 फुटाचं पण केलंय, परंतु कसं आहे सर, त्याच्यामध्ये
ते परफेक्ट नियोजन पण तेवढंच आतुरतेनं म्हणजे तेवढ्याच फोकस देऊन करावं लागेल. कारण नुसतं अंतर वाढवलं म्हणजे उत्पन्न वाढलं हा पण निमगंड लोकांच्या मनामध्ये आहे. तो काढून टाकून प्रात्यक्षिकरित्या कामच करावं लागेल. कारण कष्ट केल्याशिवाय आयुष्यामध्ये काय भेटणार नाही. कारण प्रॅक्टिकली जोपर्यंत माणूस स्वतः शेतीमध्ये उतरून स्वतः काम करत नाही तोपर्यंत त्याला अनुभव भेटत. तुम्ही लक्ष देत आहे, लक्ष देऊन 100% लक्ष देऊन. पूर्वी लावायचं, पाला काढायचा आणि नंतर पाणी सोडत राहायचं, हे दिवस गेले. भरणीनंतर असे शेतकरी आहेत की 90% खतच टाकत नाही, त्याकडे बघतच नाही, नुसतं पाणी देतात. हां 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 म्हणजे अशा ज्या गोष्टी आहेत की नाही त्या गोष्टी टाळून आपण सातत्यानं थोडे बदल जर करत गेलो तर आपल्याला उत्पन्न 100% वाढून येऊ शकते. हां, मला आता एक सांगा की पुढचे 4 ते 5 कांड्या, आता 7 कांड्यात 10 कांड्या वाढणार आहेत, 42 52 कांड्यावर 10-12 कांड्या 4 महिन्यात वाढणार. याच्यासाठी आता उल्लेख झाला की ह्याच्यावर काहीतरी बाबा पुन्हा वरनं, आता आत काही नाही आहे, आत हिरवळ आहे, आत ऊस वाढला आहे, सगळं आहे, आत काय होत नाही, पण वरनं काहीतरी ह्याला आणखी काही रोगाची किंवा किडीची प्रादुर्भाव होऊ शकतो का? प्रादुर्भाव होऊ शकतो, नाही असं नाही, परंतु आपण जर बघून जर योग्य ती उपाययोजना केल्या म्हणजे अशी सुद्धा काही औषधं आहेत की खालून सोडल्यानंतर वरील शेंड्यातली कीड मरू शकते. होय. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत की ते सोडून आपण ती सुद्धा कीड कंट्रोल करू शकतो किंवा स्प्रेच्या माध्यमातून जर करता. आता ड्रोन औषध मारायची पण विषय काय तर आला. ड्रोननं पण मारू शकतो, परंतु कव्हरेज कितपत भेटतंय ते पण बघणं गरजेचं आहे. हां 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 म्हणजे तिथपर्यंत आपलं औषध पोचतंय का किंवा मग तशा पद्धतीचं पॉवरफुल औषध आपण वापरलं पाहिजे की जेणेकरून ऊसाच्या एका जरी पानावरती पडलं तरी सुद्धा ते सगळ्या आणि पाऊस आता पडला की आणि ते धुवून जाणार आहे ना, आणि परत आणि ऊन पडणार आहे, बरोबर. त्याच्यामुळे फारसा किडीचा होईल असं मला काही वाटत नाही. पण जरी झालं तरी चांगलीच गोष्ट आहे, आणि फवारणी केली तर. फवारणी केली तरी चांगलीच आहे. जेवढं करल तेवढं आपल्याला बेनिफिट हा मिळतच जाणार आहे. कारण कसं होणार आहे आपण त्याच्याकडं एक शाश्वत म्हणून बघितलं पाहिजे आणि त्याला जेवढं खायला लागतंय म्हणजे एखादी गोष्ट आपण ज्यावेळी पालक आपल्याला लहान मूल मोठं करत असते जसं सर्वांगीण विकास त्याचा कशा पद्धतीनं होईल, त्याला अन्न वस्त्र निवारा त्याचबरोबर चांगले संस्कार ज्या पद्धतीनं आपण देतो त्या पद्धतीनं ह्याला ज्या पद्धतीनं पाहिजे खतं पाहिजे ज्या वयाच्या वाढीमध्ये ज्या पद्धतीनं काय हवं आहे ते आपण या ठिकाणी दिलं पाहिजे. आणि शेवटपर्यंत आपण ऊसा काट्यावरती म्हणजे ऊस तुटून जाईपर्यंत सातत्य हे ठेवणं फार मोठी गरजेची गोष्ट आहे. आता हे सगळे तुम्ही आपण 140-50 टनापर्यंत जाईन अशी अपेक्षा आहे आपली, त्याच्यातली कारखान्याला तूट किती येऊ शकते हो? कारखान्याला तूट आता सर्वसाधारणपणे काय असेल ते त्याच्या पर्सेंटेज वाईज राहतं ते म्हणजे वाड्याचं जे वजन असतं पाल्याचं वजन असतं 1-2% असू शकतं त्याच्यामध्ये. मग ह्याच्यामध्ये एक 4-5 टन हा 4-5 टनापर्यंत संपूर्ण प्लॉटमध्ये म्हणू शकतो. ते म्हणजे तुटल्यानंतरचं घटलेलं वजन असेल त्याचबरोबर पाला वगैरे ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्याचं वजन असेल त्या सगळ्या 3-4 टनापर्यंत जाऊ शकतो. हां, म्हणजे साधारणपणे आपण 160 टनापर्यंत गेलं तर 155 धरायला काय हरकत नाही. हा सर्वसाधारणपणे तेवढं जाऊ शकते. हा, म्हणजे जरी सुद्धा आपण 150 टन जर मिळालं आपल्याला उत्पन्न तरी सुद्धा आपण यशाच्या जवळपास पोहोचलेलो आहोत आणि यश आपल्याला मिळालं आहे. 4 किलोचा एक ऊस असे तुम्ही किती 50,000 ऊस धरले, 40,000 ऊस धरले आणि त्याच्यावरून तुम्ही आता सध्या 140 टनापर्यंत गेलेला आहे आणि अजून एक 10-15 टन निश्चितपणे वाढणार आहे 4 महिन्यात. सर्वसाधारणपणे 4 किलोच्या ऐवजी 3.5 किलो ऊस मागाशी पकडला आणि त्याचं 40,000 संख्या पकडली तर त्याचं वजन जे जातंय ते एक म्हणजे 140 टनापर्यंत जातंय. आम्ही म्हणतोय हा जो ऊस आहे तो मेन ऊस आहे. मग येणाऱ्या कोंबांचं जे वजन आहे ते वेगळंच आहे. मग सर्वसाधारण आपण त्याचं 10 टन धरायचं हा ऊस एवढाच राहिला तरी सुद्धा आपण 150 टनापर्यंत जातोय. म्हणजे हवेतला बाता 300-400 टनाच्या मारण्यापेक्षा प्रॅक्टिकली आपण या ठिकाणी जेवढा जाणार आहे तेवढाच आपण ऊस कट करून दाखवलेला आहे लोकांना. म्हणजे काय लोकांचं असं मत आहे एवढा निघू शकत नाही हेच होऊ शकत नाही. काय लोक असे म्हणतात की ह्या कोपऱ्यात एक लावा त्या कोपऱ्यात एक लावा म्हणजे भरपूर लोक म्हणतायत परंतु प्रॅक्टिकली कुणी आज दाखवत नाही की माझा ऊस एवढा आहे एवढा कट करून एवढा आज भरला. तर आपण दाखवलेला आहे. अजून आपल्याला 4 महिने पुढे आहेत म्हणजे 1 किलो जरी ऊस वाढला आपला इथून पुढे तरी सुद्धा आपण यशाच्या जवळपास पोहोचलेलो आहोत. ठीक आहे, आपण फार मोठं काही अपेक्षा निघाल्या पण मला तर असं नक्की वाटतंय की आपण 150 टनाच्या उद्दिष्ट गाठणार आहे आणि तुमचं ते ध्येय ते साध्य होईल आणि खरोखर तुम्ही केलेल्या कष्टाला निश्चितपणे फळ मिळणार आहे. आणि महाराष्ट्रातले सगळे जे शेतीनिष्ठ किंवा शेतकरी बांधव आहेत की जे खरोखर ऊस या पिकावर प्रेम करतात त्यांना ते पटणार आहे. पण आम्ही प्रयत्न करतोय हे मात्र निश्चित, लोकांच्यासाठी सांगतोय हे मात्र निश्चित. बरोबर म्हणजे लोक काय एकदम बदलणार नाही कोण परंतु थोडे 10% प्रत्येक वर्षी 10% 15% बदल घडवत आणि प्रात्यक्षिकरित्या प्लॉट बघितल्यानंतर लोकांचा कॉन्फिडन्स वाढतोय. म्हणजे ह्यांनी जसं सांगितलं की घरामध्ये विरोध व्हायला लागल्यानंतर प्लॉट आणून दाखवला की अशा पद्धतीचा ऊस येतोय मग आल्यानंतर त्यांचं पण मत परिवर्तन त्यांचं सुद्धा मन बदलतं. म्हणजे जोपर्यंत आपण इथं येऊन बघत नाही जोपर्यंत आपण इथला अभ्यास करत नाही तोपर्यंत आपल्याला आयडिया येत नाही
म्हणजे घरात बसून आपण मोबाईलवर बघण्यापेक्षा इथं येऊन ज्यावेळी आपण बघतोय प्रात्यक्षिक त्यावेळी लक्षात येतं की आयला हे खरोखर बरोबर आहे. वैभवराव खूप तुम्ही तळमळीने सांगता आणि त्याच्यासाठी आपण पुढच्या महिन्यात सप्टेंबर महिन्यामध्ये पलूस, तासगाव किंवा इस्लामपूर या ठिकाणी आपण ऊस परिसंवाद घेऊया. तिथं लोकांच्या शंका निघतील, तुम्हीही बोला, आणखी त्याच्यातले कोण अनुभवी जाणकार असतील ते आपण या ठिकाणी प्रॅक्टिकल करणारे यांनाच आपण बोलायला संधी देऊया आणि असं घ्यावं असे मला इच्छा आहे. आम्ही सर्वजण तुम्हाला सातपे साहेब मदत करूया आणि त्या पद्धतीनं आपण वाटचाल करणार आहोत. भेटूया आणि पुढच्या या ठिकाणी व्हिडिओमध्ये. मस्त आहे. जरा कमी करा वजन.